एप्रिल 2013 पर्यंत महाराष्ट्रातील पर्यटकांना सी प्लेन्स म्हणजेच समुद्रावर उतरणाऱ्या विमानांमधून सफर करण्याचा आनंद घेता येणार आहे आणि ते सुद्धा कमी दरामध्ये। MTDC आणि MEHAIR यांच्या संयुक्त विद्यमाने सी प्लेन्स हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे। गणपतीपुळे ते मुंबई हा प्रवास बसने किंवा रेल्वेने केला तर 9 तास लागतात, पण सी प्लेनने हा प्रवास फक्त 40 मिनिटात होऊ शकतो। कोकण किनारपट्टीवर आपली जी निसर्गरम्य ठिकाणं आहेत, जिथे जायला आपल्याला रस्त्याने खूप वेळ लागतो आणि रेल्वेची कॅपॅसिटी जी आहे, ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी ती मर्यादित आहे। तिथे सर्वांना आरक्षण मिळेल, तिकीट मिळेल, पाहिजे त्या दिवशी मिळेल याची काही गॅरंटी नसते आणि ज्यांना वेळ खूप कमी आहे, ज्यांचं आयुष्य खूप असं बिझी आहे, त्यांनासुद्धा ही सेवा महत्त्वाची आहे। आणि तुम्ही वीकेंड टुरिझम करू शकता। ज्या ठिकाणी तुम्हाला सुट्टी घेऊन जावं लागतं त्याऐवजी सप्ताहाच्या अखेरीला ज्या 2 दिवस सुट्ट्या येतात त्यातसुद्धा या ठिकाणी तुम्ही जाऊन येऊ शकाल आणि प्रवासाचा शीण असणार नाही। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुण्याजवळील पवना धरण, भुशी धरण, लोणावळा खंडाळा इत्यादी जागांवर ही सी प्लेन्स उतरवली जाण्याचा विचार सुरू आहे। जी कंपनी ही सेवा पुरवणार आहे महाराष्ट्रामध्ये, त्या कंपनीला आता महाराष्ट्राचा पर्यावरण विभाग असेल, त्याचं MCZMA नावाची एक समिती आहे राज्यस्तरावरची, त्यांचं पर्यावरण विषयक संमतीपत्र मिळालेलं आहे। त्यानंतर जुहू एअरपोर्टचं त्यांना संमतीपत्र मिळालेलं आहे। MEHAIR या संस्थेची सी प्लेनची सेवा अंदमान निकोबारमध्ये सध्या सुरू आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही सेवा सुरू करण्याचा मानस या संस्थेचा आहे। सी प्लेन एक ऐसा कॉन्सेप्ट है कि वो आपको एक एयरपोर्ट से ऐसी जगह लेके जा सकता है जहाँ एयरपोर्ट नहीं है, जहाँ एयरपोर्ट की ज़रूरत भी नहीं पड़ेगी आपको, और पानी में एक लैंडिंग का और लैंडिंग से टेक ऑफ करने का जो एक्सपीरियंस है वो अलग से मिलेगा। सामान्य माणसाला अगदी परवडेल आणि सहजतेने या विमानाचं तिकीट खरेदी करता येईल असा प्रयत्न केला जात असल्याचं या संस्थेनं स्पष्ट केलं आहे। हम ये चाहते हैं कि इसकी हम लोग जो प्राइसिंग करेंगे टिकटिंग की वो ऐसी हो कि हर आम आदमी के बस में हो सी प्लेन यूज़ करना। हम लोग नहीं चाहते कि ये कोई ऐसा कॉन्सेप्ट बने कि जो कि सिर्फ जो अमीर आदमी हैं या पैसे वाले लोग उन्हीं के लिए रहे। हम चाहते हैं कि आपके जैसे लोग, मेरे जैसे लोग, हम सब के जैसे लोग जो हैं इसका फ़ायदा उठाएं। या विमान सेवेमुळे महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून देशी आणि परदेशी पर्यटक ही मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ शकतात असं मत MTDCने व्यक्त केलं आहे। कॅमेरामन राजेंद्र आणि अमितसह गंधाली भोकरे, नवकुडकर, साम TV, मुंबई।